नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला बातमी आहे। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचं अखेरचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात काही लोकप्रिय घोषणा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। लोकसभेत सादर होणारं बजेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारच्या दुसऱ्या 5 वर्षांच्या कालखंडातील अंतिम वार्षिक आर्थिक विवरण असेल। लोकसभा निवडणूक होऊन नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत देशाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी खर्चाची परवानगी देण्यासाठी हे बजेट मांडलं जाईल। त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठ्या आर्थिक बदलांची शक्यता नाही, मात्र काही समाज घटकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या जाऊ शकतात अशी माहिती मिळते। नव्या संसदेत नव्या वर्षातील संसदेचं हे पहिलं अधिवेशन असल्यामुळे त्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल आणि या निमित्ताने राष्ट्रपती नव्या संसद भवनात पहिल्यांदाच प्रवेश करणार आहेत। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तब्बल 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। मणिपूरचा मुद्दा आणि संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आलं होतं। संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे निलंबन रद्द करण्यात येणार आहे। सरकारनं मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांना 14 खासदारांचं निलंबन मागे घेण्याच्या सूचना दिल्या आणि यामध्ये 11 राज्यसभा आणि 3 लोकसभेच्या खासदारांचा समावेश आहे। 146 खासदारांपैकी 132 खासदारांचं अधिवेशन काळापर्यंत निलंबन करण्यात आलं होतं। त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय, तर उर्वरित 14 खासदारांच्या निलंबनाचं प्रकरण दोन्ही सभागृहांच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आलं होतं।